सर्वांना असं प्रेम जय जिजाऊ होऊ शकताय। एक छोटीशी गोष्ट, छोटीशी ठिणगी, जर त्या ठिणगीचं रूपांतर आगीमध्ये होऊ शकतं तर हा सुद्धा विषय तितकाच संवेदनशील आणि महत्त्वाचा आहे। मी दहशत माजवण्यासाठी टोलची तोडफोड केलेली आहे। या भागामध्ये मागल्या 8 दिवसामध्ये शिवतारा चौकामध्ये गोळीबार झालेला आहे। अशा गंभीर प्रकार या पाटसमध्ये घडत आहेत। मित्रांनो, हा झोपेचं सोंग घेतलेला आहे म्हणून यांना खडबडून झोपेतून जाग करण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहे। याच्या पाठीमागला जो कोणी आहे तो नुकसान भरपाई कधी देणार, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ कधी करणार, हा अविनाश मोहिते हा त्या चळवळीतला कार्यकर्ता आहे। तुम्ही आम्हाला सांगता बाहेर निघा, बाहेर निघा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, संविधान लिहिलं, त्या विचारांचे आम्ही पाईक आहे। आम्ही रक्ताचे जरी नसलो तरी आम्ही विचारांचे पाईक आहे, लक्षात ठेवा। आम्ही घटनेचा संविधानाचा अभ्यास करून काही चेला, हे सगळं चेलाच्या पाट्यांचं राजकारण आहे। परंतु येणाऱ्या काळामध्ये हे खपून घेतलं जाणार नाही, याची चौकशी लावली जाणार आणि या पाटसमधला नागरिक कार्यकर्ता सगळ्यात आम्ही शांत बसणार नाही। संघर्ष रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत केला जाईल एवढं लक्षात ठेवा। एवढा इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान, जय भारत।